एखादा साधा निर्णय घेणं सुद्धा खूप मोठं काम वाटतं. पण जर एक चांगला मित्र सोबत असेल ना, तर तेच काम एकदम सोपं होऊन जातं. आज आपण बरोबर अशाच एका मैत्रीच्या आणि एका निर्णयाच्या गोष्टीमध्ये डोकावून बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा प्रसंग कधी ना कधी येतोच नाही का, जेव्हा आपल्यासमोर दोन एकदम भारी पर्याय असतात आणि निवड मात्र एकाचीच करायची असते. मग ते कॉलेज असो, नोकरी असो किंवा अगदी एखादी नवीन वस्तू घेणं असो. मग अशा वेळेस काय करायचं, कसा घ्यायचा निर्णय? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका मित्राच्या गोष्टीतून सापडणार आहे. चला तर मग रवी आणि त्याच्या नव्या बाईकच्या दुनियेत एक फेरफटका मारूया आणि बघूया तो हा निर्णय कसा घेतोय. जरा विचार करा, एक मस्त ऊन पडलेली दुपार आहे आणि दोन जिगरी दोस्त रवी आणि अमित एका मोठ्या झाडाच्या सावलीत बसून आरामात गप्पा मारतायत. सगळं कसं शांत आणि छान आहे. आणि त्याच शांत वातावरणात रवी एकदम उत्साहात बोलतो, अमित ऐक ना, मी नवीन बाईक घेणार आहे. बस या एका वाक्याने त्यांच्या गप्पांना एक एकदम नवीन आणि इंटरेस्टिंग वळण मिळतं. पण बाईक घ्यायची तर कोणती? खरी गंमत तर इथेच आहे. रवीना चांगलाच गोंधळात पडले, कारण त्याच्यासमोर दोन पर्याय आहेत. एक एकदम स्पोर्टी आणि दुसरी भारी क्लासिक. हे बघा, दोन्ही ऑप्शन्स किती वेगवेगळे आहेत. म्हणजे एका बाजूला आहे यमाहा MT-15, एकदम स्पॉटी आणि मॉडर्न दिसणारी बाईक, आणि दुसऱ्या बाजूला आहे रॉयल एनफील्ड हंटर, एक दमदार क्लासिक बाईक. निवड करणं खरंच खूप अवघड आहे. जेव्हा आपलं मन असं गोंधळलेलं असतं ना, तेव्हा एका मित्राचा शहाणपणाचा सल्ला खूप कामाला येतो. आता गोष्टीत एंट्री होते रवीच्या मित्राची, अमितची. तो जरा भावनेपेक्षा डोक्याने जास्त विचार करतो. बघूया तो काय सल्ला देतोय. अमित ना एक खूप महत्वाचा आणि प्रॅक्टिकल प्रश्न विचारतो, आणि हाच प्रश्न या निर्णयाचा टर्निंग पॉइंट ठरतो. तो विचारतो, अरे तू बाईक जास्त कुठे चालवणार आहेस, शहरातल्या शहरात की लांबच्या ट्रिप्ससाठी? हा एक प्रश्न पूर्ण चर्चेला एका योग्य दिशेने घेऊन जातो. अमितचं लॉजिक बघा किती क्लिअर आहे. रवीचा वापर जास्त करून शहरातच होणार आहे, मग साहजिकच MT-15 हा एक चांगला ऑप्शन आहे. का? कारण ती वजनाने हलकी आहे, दिसायला स्टायलिश आहे आणि शहरातल्या ट्रॅफिकमधनं चालवायला एकदम सोपी आहे. आहे की नाही एकदम लॉजिकल विचार? पण सगळेच निर्णय काही फक्त लॉजिकवर घेतले जात नाहीत, नाही का? मनाचं काय करायचं? रवी लगेच आपल्या मनातलं बोलून दाखवतो. तो म्हणतो, ते बरोबर आहे तुझं, पण हंटरचा तो जो दमदार आवाज आहे ना, तो ऐकला की एकदम खरंखुरं बायकर असल्यासारखं फील येतं. आता ही जी भावना आहे ती लॉजिकच्या पलीकडची आहे. तर मग या डोक्याच्या आणि मनाच्या लढाईत मार्ग कसा काढायचा? इथे अमित अजिबात गोंधळून जात नाही. उलट तो एक इतका सोपा आणि जबरदस्त उपाय सांगतो की हा सगळा गुंता एकदम सहज सुटू शकतो. आणि हा उपाय आहे तरी काय? बघा किती सोपा आणि भारी आहे. फक्त 2 स्टेप्स. पहिली, दोन्ही बाईक्सची टेस्ट राईड घे, आणि दुसरी, मग अनुभव घेऊन ठरव. खरंच कधी कधी सगळ्यात बेस्ट सोल्युशन हे सगळ्यात सिंपल असतं. आणि इथेच तर खरी मैत्री दिसते. अमित फक्त सल्ला देऊन बाजूला होत नाही, तो काय म्हणतो, मी पण येतो तुझ्यासोबत. खरी मैत्री तीच असते ना, जी अशा महत्वाच्या वेळी आपल्यासोबत खंबीरपणे उभी राहते. ही गोष्ट ना फक्त एक बाईक निवडण्यापुरती नाहीये, तर ही त्यांच्या मैत्रीच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे. हा एक निर्णय त्यांच्या मैत्रीला एका नवीन ॲडव्हेंचरकडे घेऊन जातोय. त्यांच्या डोळ्यांसमोर आता एक वेगळंच चित्र उभं राहतंय. ते फक्त बाईकबद्दल विचार करत नाहीयेत, तर त्या बाईकवर एकत्र करायच्या प्रवासाची स्वप्न बघतायत. डोक्यावर हेल्मेट, चेहऱ्यावर तो थंडगार वारा आणि मैत्रीची एक कधी न विसरता येणारी सफर. आणि ही गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते की खरंच मोठे आणि अवघड वाटणारे निर्णय एका चांगल्या मित्राच्या सल्ल्याने सोपे होतात का?